पुण्यात बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेला देशव्यापी बंद 100% यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आलाय। संघटनेच्या माहितीनुसार देशभरातील सुमारे 12.50 लाख औषध विक्रेत्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला। पुण्यात रास्तापेठ येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाही काढण्यात आला। ऑनलाईन औषध विक्रीवर स्पष्ट कायदेशीर तरतूद नसतानाही मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असल्याचा आरोप करत सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे। तसेच कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलतींमुळे लहान औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलनाचाही इशारा संघटनेकडून देण्यात आलाय। नमस्कार, मी संदीप पारख, पूर्णा जिल्हा केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष। आज आम्ही 20 मे रोजी पूर्ण भारतभर सगळ्या केमिस्ट व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे। या बंदमध्ये आमच्या मेजर 3 मागण्या आहेत। त्याच्यामध्ये ऑनलाईन औषध विक्री होतात ते, दुसरी गोष्ट डीप डिस्काउंटिंग आहे आणि तिसरी गोष्ट आहे की होम डिलिव्हरी। आज होम डिलिव्हरीचा कायदा जो आहे तो कोरोना काळामध्ये भारत सरकारने काढलेला होता। त्यावेळेस कंडिशन आणि सिच्युएशन वेगळी होती, त्यावेळेस होम डिलिव्हरी देणं गरजेचं होतं। तो कायदा टेम्पररी होता, त्यांनी तो अजून बंद केलेला नाही आहे। याच्यामुळे काय होतं ते की होम डिलिव्हरीचं भारत सरकारचं म्हणणं आहे, FDAचं असं म्हणणं आहे की औषधाची विक्री ही फार्मसिस्टच्या देखरेखीखाली व्हायला पाहिजे, पण ते काही होम डिलिव्हरीमुळे कोणताही माणूस माल घेऊन जाऊ शकतो। त्याच्यामुळे औषधाची विक्री फार्मसिस्टच्या देखरेखीखाली होत नाही आहे। दुसरा मुद्दा आहे आमचा की ऑनलाईन औषधं विकतात, हे ॲक्च्युली हा नियमच नाही आहे, कायद्यातच नाही आहे। 1945 जे फूड अँड ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन औषधं विक्रीला प्रावधानच नाही आहे। तरी सुद्धा आज ऑनलाईन औषधं विक्री होतात ते भारत सरकारने GR 817 हा काढला होता। याच्यामध्ये त्यांचं कायद्यामध्ये त्यांनी अजून GSR काढलाय, पण त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं नव्हतं। तरी सुद्धा ऑनलाईन औषधं विक्री होतात ते। या ऑनलाईन औषधं विक्रीमध्ये आज नशेची औषधं, MTP किट, नार्कोटिक औषधं ह्याच्यासारखी डुप्लिकेट औषधं ही येऊ शकतात। याच्यामुळे भारतातलं सर्वसाधारण नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं। आज सगळ्यात महत्त्वाचं, आज जी यूथ आहे हे ऑनलाईनवरती गुगलवरती सेल्फ मेडिकेशन काय त्रास होत असेल स्वतः गुगलवरती चेक करतात, त्याच्यावरती स्वतः काय औषधं हवीत ते स्वतः चेक करतात आणि ऑनलाईन मागवतात। ऑनलाईन सेल्फ मेडिकेशन हे फार धोकादायक आहे। कोणती औषधाचा डोस किती घेतला पाहिजे, काय घेतला पाहिजे हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं चुकीचं आहे। त्याच्यामुळे ऑनलाईनबद्दल आमचा हा भारत सरकारला आम्ही ह्याच्या आधी बऱ्याच वेळा पत्र लिहिलेले आहेत, निवेदन दिलेले आहेत। अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने देशव्यापी संप आज पुकारण्यात आलेला आहे। या निमित्ताने पुणे शहरातील जे काही मेडिकल असतील ते मेडिकल पूर्णपणे बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या संघटनेच्या वतीने असाही दावा केला जातोय की पुण्यामध्ये 100% जे काही मेडिकल आहेत ती पूर्णपणे बंद आज ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून एक आंदोलनही करण्यात आलं, एक मोर्चाही काढण्यात आला आणि या ठिकाणी ऑनलाईन जी खरेदी विक्री होतीये ते थांबवण्यासाठी पूर्णपणे मोठ्या संख्येने या पुण्यामधून मोठ्या संख्येने यासाठी प्रतिसाद दिला जातोय। आपण पाहतो की माझ्या पाठीमागे कशा पद्धतीने या ठिकाणी जे विघ्नहर्ता मेडिकल असेल किंवा त्यांच्या अनेक शाखा असतील किंवा पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी जी मेडिकल जी स्टोअर आहेत ती पूर्णपणे बंद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या माध्यमातून या आंदोलनासाठी किंवा या देशव्यापी आंदोलनासाठी पूर्णपणे पुण्यातील जे काही मेडिकल आहेत ते स्टोअर बंद ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विजय रणदिवे, सुदर्शन मराठी।